असेच दिवसामागून दिवस जात होते. अभयच्या हॉस्पिटलची पार्टी एका हॉलमध्ये असते. तिथे अभयच्या पूर्ण फॅमिलीला इन्व्हिटेशन असते, पण आई बाबा नाही म्हणतात. म्हणून अर्जुन, सायली आणि अभय पार्टीला जाणार होते. अभय आधीच पार्टीला जातो. सायली आणि अर्जुन थोडे उशिरा जाणार असतात. सायलीने मस्त वन पीस घातलेला असतो आणि अर्जुनने तिला मॅचिंग होईल असा शर्ट, पॅन्ट आणि कोट घातलेला असतो. दोघं खूप छान दिसत असतात. थोड्या वेळाने पार्टी जिथे असते तिथे ते पोहोचतात आणि अभयला कॉल करतात. अभय त्यांना आत घेऊन जातो. पार्टीला हळूहळू गेस्ट येत असतात. अभय त्याच्या मित्रांसोबत सायली, अर्जुनची ओळख करून देत असतो. सायलीचे लक्ष एका मुलाकडे जाते आणि सायली त्याच्याजवळ जाते. तो मुलगा पाठमोरा उभा असतो. सायली त्याला मागून हात लावताच तो मागे वळून बघतो आणि सायलीला एंजल म्हणून हग करतो. ती बाजूला होत, राकेश तू इथे कसा? म्हणजे लंडनमध्ये होतास ना? अगं 15-20 दिवस झाले इकडे शिफ्ट झालो आहे. आता कायमचा इकडेच राहणार आहे. वा मस्तच, पण तू आधीपेक्षा अजून बारीक दिसते. तुझ्या घरचे तुला खायला देत नाही वाटतं. राकेश तसं नाही काही, मी जशी आहे तशीच आहे. दोघंही हसतात. चल तुझी ओळख करून देते. हो चल. आणि राकेश तिच्या खांद्यावर हात ठेवून तिच्यासोबत चालत असतो. त्याला तसा बघून अर्जुनला खूप राग येतो, पण तो दाखवत नाही. अहो हा माझा मित्र राकेश, पूनमचा दादा. दोघंही हसून हॅलो बोलतात आणि गप्पा मारून डान्स करतात. अर्जुन, सायली मस्त कपल डान्स करतात आणि एकमेकांमध्ये हरवून डान्स करत असतात. सॉन्ग बंद होते आणि सगळे टाळ्या वाजवतात आणि ते भानावर येतात. मस्त डिनर करून घरी येतात आणि झोपून जातात. सायली अर्जुनचं छान जमत होतं. हळूहळू का होईना एकमेकांच्या आवडी निवडी जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतात. एके दिवशी सायली आणि अर्जुन गॅलरीमध्ये असेच गप्पा मारत असतात. सायली त्याला म्हणते, अहो पाणीपुरी खायची आहे, प्लीज चला ना बाहेर जाऊन खाऊया. तो तिच्याकडे बघत बोलतो, बच्चा अशी बाहेरची पाणीपुरी खाऊ नये. वाटल्यास मी तुला उद्या घरी सामान आणून देतो, तू घरी पाणीपुरी बनव सगळ्यांसाठी. ती वाकडं तिकडं तोंड करत बोलते, अहो मला ना मस्त बाहेरची पाणीपुरी खायची आहे आणि बाहेर ते लोक जशी पाणीपुरी बनवतात तशी आपल्याला घरी जमत नाही. वकील साहेब. तिचे एक्सप्रेशन बघून त्याला खूप हसू येते आणि तिला म्हणतो, चल आवर पटकन. का, कुठे जायचं आहे का? अगं आता तर म्हटली होतीस ना पाणीपुरी खायची आहे म्हणून. तुम्ही मला खरंच पाणीपुरी खायला घेऊन जाणार आहे? हो ग राणी, चल आवर पटकन. तिला खूप आनंद होतो. ती मस्त तयार होते. मरून कलरचा कुर्ता, व्हाईट लेगिन्स, केस क्लिप लावून मोकळे सोडलेले असतात. अर्जुन पण मस्त हुडी घालतो आणि आईबाबांना सांगून बाहेर जातात. तो आज मुद्दाम टू व्हीलर घेतो. गाडी स्टार्ट करतच सायलीला बोलतो, सायली पकडून बस नाहीतर पडून जाशील. तिला पण समजते की तो आपली मस्करी करत आहे. ती म्हणते, मी नाही पडणार, तुम्ही काळजी करू नका. तिचे बोलणे ऐकून आणि मनातच हसत गाडी स्टार्ट करत जोरात चालवायला लागतो. सायली थोडी घाबरते पण शांत बसते. मध्ये स्पीड ब्रेकर येते तसे तो करकचून ब्रेक दाबायचा, तशी त्याला ती आदळायची. अहो गाडी हळू चालवा ना प्लीज. तिचे बोलणे ऐकून तो तिला म्हणतो, अगं मला पकडून बस, तू पडणारही नाही आणि घाबरणारही नाही. ती त्याला पकडून बसते. तोच अर्जुन गाडी हळू चालवायला लागतो. तशी ती त्याला म्हणते, आता का हळू चालवत आहेत? तसं तो हसून म्हणतो, बायको केव्हाची मला पकडत नव्हती म्हणून जोरात चालवत होतो, पण आता पकडून बसली आहे तर खूप भारीवाला फिलिंग येत आहे. त्याचं बोलणं ऐकून ती लाजते आणि म्हणते, तुमचं आपलं काहीतरीच. थोड्या वेळाने ते पाणीपुरीच्या स्टॉलजवळ येतात. ती 2 प्लेटची ऑर्डर देते. प्लेट समोर येता सायली खूप पटापट खाऊ लागते आणि इकडे अर्जुन तिलाच पाहत असतो आणि मनातच विचार करतो, कसली लहान मुलांसारखी खाते ही. तिचं लक्ष अर्जुनकडे जातं तर ती डोळ्यानेच त्याला विचारते, काय झालं? अर्जुन हसून मान हलवून काहीच नाही सांगतो. ती मस्त 3 ते 4 प्लेट खाते. अर्जुन मात्र एका प्लेटमध्येच थंड होतो. मस्त पाणीपुरी एन्जॉय करून घरी येतात. सायलीला स्टडी करायचा असतो म्हणून तिचं बुक घेऊन ती हॉलमध्ये जातच असते. तोच अर्जुन तिला विचारतो, कुठे जातेस? अहो मला स्टडी करायचं आहे आणि तुम्हाला झोपायचं आहे. मग लाईट बंद होणार, मग मी स्टडी कसा करू? तिचं बोलणं ऐकून त्याला मागचं आठवतं. ती स्टडी करत असताना त्याने लाईट बंद केला होता. सायली, तू इथे स्टडी केला तरी चालेल, मी झोपेल बरोबर, काळजी करू नकोस. पण प्लीज इथे स्टडी कर, बाहेर नको ना जाऊस. तो डोळे मिसकावत तिला म्हणतो. त्याचे बोलणे ऐकून ती रूममध्ये स्टडी करत असते.
ती स्टडी करण्यात मग्न होती आणि तो तिला पाहतच तसाच झोपून जातो. ती स्टडी झाल्यानंतर त्याला नीट पांघरून त्याच्या कुशीत झोपते. तो पण तिला जवळ घेऊन झोपून जातात. सकाळी अर्जुन तयार होत असतो आणि शर्ट घालताना त्याचे बटन तुटून खाली पडते. तो दुसरा शर्ट घालणारच असतो की तो मुद्दाम सायलीला आवाज देतो, सायली सायली. ती पळतच रूममध्ये येते. अहो काय झालं, का ओरडताय? अगं हे बघ, माझ्या शर्टचे बटन तुटले, लावून देते का प्लीज? हो म्हणून सुई आणि दोरा घेऊन येते आणि बटन लावायला शर्ट मागते. त्याला शर्ट काढायचा नसतो म्हणून तो बहाणा करून तिला म्हणतो, अगं मला ऑफिसला जायला लेट होत आहे, तू प्लीज माझ्याजवळ येऊन लावून दे. ती त्याच्याकडे रागात बघून बटन लावते. ती बटन लावत असताना अर्जुन तिला कमरेला गुदगुल्या करतो. अहो हे काय करताय तुम्ही, मला लावू द्या ना बटन. तरी तो तिला काही ना काही करून त्रास देत असतो. तिचे बटन लावून होताच ती त्याच्या कानात बोलते, बटन लावायचा बहाणा समजला मला, चावट कुठले, आणि पडून जाते. तिला जाताना बघून तो पण गालात हसतो आणि नाश्त्यासाठी खाली येतो आणि नाश्ता करून ऑफिसला निघून जातो. ऑफिसमध्ये अर्जुनचा मित्र त्याला म्हणतो, अर्जुन लंच ब्रेकमध्ये फ्री असशील तर माझ्यासोबत येशील का? अर्जुन पण हो म्हणून त्याचं काम करायला लागतो. लंच ब्रेक होतो. त्याचा मित्र आणि तो बाहेर मॉलमध्ये जातात. अरे आपण इथे का आलो आहे? अर्जुन त्याला विचारतो. त्याचा मित्र सांगतो, अरे माझ्या बायकोला लग्नाच्या ॲनिव्हर्सरीचे गिफ्ट द्यायचे आहे, तर मस्त ड्रेस द्यायचा आहे. तो मस्त लॉंग ड्रेस त्याच्या बायकोसाठी घेतो. बिल पे करायला काउंटरला जाताच असतात की त्यांचं लक्ष एका ठिकाणी जातं. तिथे खूप गर्दी असते म्हणून ते दोघे तिथे जाऊन बघतात. तिथे नाईट सूटला चांगली ऑफर असते. त्यातून अर्जुनचा मित्र त्याच्या बायकोसाठी 2 नाईट सूट घेतो आणि अर्जुनला पण म्हणतो, तू पण वहिनीसाठी घे ना. तोच अर्जुनच्या मनात विचार येतो, सायली एवढी लहान असताना साडीच घालते, कधी तिला विचारलेच नाही, तिच्याबद्दल जाणूनच घेतले नाही. तो विचारात मग्न असताना त्याचा मित्र त्याला आवाज देतो, अर्जुन घेतोय ना मग वहिनीसाठी नाईट सूट. तो पण हसून सायलीसाठी 4 नाईट सूट घेतो. शॉपिंग करून बाहेर चहा पिऊन ते ऑफिसला जातात. असंच कामात दिवस संपतो आणि घरी जायला निघतो. थोड्या वेळात घरी येऊन फ्रेश होऊन आजीच्या रूममध्ये जातो आणि आजीशी गप्पा मारतो आणि त्याने आणलेले नाईट सूट आजीला दाखवतो आणि आजीला विचारतो, नाईट सूट घातल्यानंतर माझी बायको कशी दिसेल ग आजी? अरे तुझ्या बायकोला काहीही घालायला दिले तरी ती सुंदरच दिसेल, कारण माझी नाचसून आहेच एवढी नाजूक, फुलातली अडी. आजीचे बोलणे ऐकून अर्जुन आजीकडे भुवया उचकवून बघतो. अरे असा काय बघतो, मी खरंच बोलते. आणि तू तिचा विचार करायला लागला, तिच्यामध्ये हळूहळू रुळत चाललाय, हे बघून मला खूप आनंद होत आहे. तुम्ही दोघे असेच सोबत राहिले तर मला लवकरच पंटू मिळेल. आजीचे बोलणे ऐकून अर्जुन लाजून त्याच्या रूममध्ये निघून जातो. थोड्या वेळाने जेवण करून तो आणि बाबा TV पाहत असतात, पण त्याचे लक्ष TV कडे नसतेच. त्याचे लक्ष सायलीकडे असते आणि त्याला आजीचे बोलणे आठवते आणि तो गालातच हसत असतो. तो सायलीचे काम आटपून ती बेडरूममध्ये जाते. तिला जाताना बघून तो पण पटकन रूममध्ये जातो आणि दरवाजा बंद करतो आणि सायलीला म्हणतो, सायली तुझे डोळे बंद कर ना. ती पण डोळे बंद करते. तो तिच्या हातात एक पिशवी ठेवतो आणि तिला म्हणतो, डोळे उघड. ती डोळे उघडत पिशवीकडे बघत बोलते, यात काय आहे? तू ओपन करून बघ, यात काय आहे? ती ओपन करते आणि बघते आणि बोलते, मस्त आहे, कुणाची आहे? तो डोक्याला हात मारून, हे भगवान, माझी बायको खरंच लहान आहे, कधी मोठी होईल काय माहिती. बच्चा हे तुझ्यासाठीच आहे. ती जोरात ओरडते, काय? अगं हळू, ओरडायला काय झाले? अहो मी कसे घालू शकते? मला आईने तर साडी घालायला सांगितले आहे. हे ड्रेस घालायला आई काही परमिशन देणार नाही. अगं ती का देणार नाही? तुझ्या सासूच्या सासूने पण परमिशन दिली आहे. ती डोळे उघडझाप करत त्याच्याकडे बघते. तो तिच्या जवळ येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतो, बच्चा तू काळजी करू नकोस, तू घाल, मी सांगेल आईला. ती पण हसत त्याच्या मिठीत जाते. ती त्याच्या मिठीत असताना तो तिला म्हणतो, मला बघायचं आहे तू या नाईट ड्रेसमध्ये कशी दिसतेस. ती हसून त्याच्याकडे बघते आणि चेंज करायला जाते आणि नाईट ड्रेस घालून येते. ती नाईट ड्रेसमध्ये खूप उठून दिसत होती. तो हळूहळू तिच्या जवळ जाऊ लागला आणि ती लाजून खाली बघते. तो तिच्या समोर उभा राहून तिचा चेहरा वर करतो आणि म्हणतो, खूप सुंदर दिसते, अगदी आजी म्हटली होती तशी. आणि लाजत त्याच्या मिठीत शिरते. अर्जुन तिच्या कपाळावर, डोळ्यांवर आणि गालावर किस करतो आणि तिच्या ओठांवर त्याची ओठ टेकवणार. तोच तिला खूप अवघडल्यासारखं होतं आणि ती बाजूला होते. खरं तर त्याचं असं लाडाने तिला जवळ
किस करणं तिला पण आवडतं, पण तिला अजून वेळ हवा असतो. ती शांत उभी असते. अर्जुन तिच्याजवळ जाऊन तिला म्हणतो, बच्चा, मी तुला फोर्स नाही करणार, तुला जेवढा वेळ घ्यायचा तू घे. आणि तिच्या कपाळावर किस करत तिला लव यू बायको म्हणून चल झोपायला म्हणतो आणि तिचा हात पकडून तिला बेडवर घेऊन जातो आणि तिला कुशीत घेऊन दोघेही झोपून जातात. सायली सगळं आवरून बसलेली असते. तो तिच्या व्हॉट्सअपला कॉलेजच्या ग्रुपला एक नोटिफिकेशन येते. ते ओपन करते आणि मेसेज रीड करते. तशीच काहीतरी विचार करत तिथेच बसते. अर्जुन त्याचं आवरून तिला बाय बोलून ऑफिसला जात असतो, पण मॅडमचं लक्ष नसतं. तो तिच्याजवळ येऊन तिला म्हणतो, बच्चा काय झालं, एवढी टेन्शनमध्ये का दिसतेस? त्याच्या आवाजाने ती भानावर येते आणि त्याला सांगते, अहो आमच्या कॉलेजमध्ये कंपनी येणार आहे. हां मग तुला काय एवढं टेन्शन आलं आहे? अहो ते इंटरव्ह्यू पण घेणार आहे आणि त्यासाठी फुल पॅन्ट, फुल स्लीव शर्ट आणि कोट विथ शूज हे सगळं घालून जायचं आहे आणि माझ्याकडे सगळं नाही आहे. तू का काळजी करते बच्चा? मी आहे ना, मी ऑफिसवरून आज लवकर घरी येईल, मग आपण जाऊया शॉपिंगला, ओके? तोपर्यंत तू इंटरव्ह्यूची तयारी कर. ती पण हसून हो म्हणते आणि तो तिच्या कपाळावर किस करून ऑफिसला निघून जातो. अर्जुन ऑफिसला जात असतो की त्याला रस्त्यात राकेश दिसतो. त्याला बघून अर्जुन गाडी साईडला घेऊन राकेशजवळ जातो. राकेशची बाईक पंक्चर झाली असते आणि तो इकडे तिकडे दुकान दिसतंय का शोधत असतो, पण त्याला दिसत नाही. अर्जुन राकेशजवळ येतो आणि त्याच्याशी बोलू लागतो आणि त्याला सांगतो, अरे जवळपास दुकान तर नाही, पण तुला थोडी गाडी ढकलत न्यावी लागेल इथून, मी तुला सोडू का? कुठे जायचं आहे ते? राकेश अर्जुनला म्हणतो, अरे मी तुझ्या घरी जात होतो सायलीला भेटायला, पण तू इथे भेटलास तर हे गिफ्ट एंजलला दे, सायलीला दे. अर्जुन पण ते गिफ्ट घेतो आणि त्याला बाय बोलून निघून जातो, पण मनातच विचार करतो, राकेशने सायलीला का गिफ्ट दिले? असाच विचार करत ऑफिसला पोहोचतो. इकडे सायलीची इंटरव्ह्यूसाठी तयारी चालू असते. अर्जुन पण त्याचे काम लवकर आवरून घरी जायला निघतो आणि थोड्या वेळात घरी पोहोचतो. सायली पण रेडी असते. अर्जुन फ्रेश होऊन येतो आणि बॅगेतून राकेशने दिलेले गिफ्ट काढून तिला देतो. ती विचारते, काय आहे? अर्जुन सांगतो, अगं सकाळी राकेश भेटला होता, तो आपल्या घरीच येत होता, पण त्याची गाडी पंक्चर झाली होती म्हणून त्याला घरी यायला जमले नाही, म्हणून त्याने हे गिफ्ट तुझ्यासाठी दिले आहे. सायली ते गिफ्ट टेबलवर ठेवून अर्जुनला म्हणते निघायचं. तो पण तिचा हात पकडून बाहेर जातात. मस्त शॉपिंग करतात. अर्जुन तिला 4-5 कुर्ती, टॉप्स आणि जीन्स पण घेऊन देतो. मॅडम तर खूप आनंदात असतात. असंच बाहेर खाऊन घरी येतात. फ्रेश होऊन बेडवर बसतात. अर्जुन सायलीला इंटरव्ह्यूसाठी काही टिप्स देत असतो आणि ती पण त्याच्याकडून समजून घेत असते. थोड्या वेळाने झोपायची तयारी करते. अर्जुनचं लक्ष राकेशने दिलेल्या गिफ्टकडे जाते. तो सायलीला विचारतो, का गं तू गिफ्ट ओपन नाही केले? ती अर्जुनकडे बघून म्हणते, अरे चा मी विसरलेच. आणि ती गिफ्ट घेऊन बेडवर जात ओपन करते. त्यात चॉकलेट्स होत्या, तिला आवडणाऱ्या. ती चॉकलेट्स बघून खूप हॅपी होते. सायलीला तसे बघून अर्जुन तिच्याजवळ जाऊन तिला म्हणतो, सायली एक विचारू? ती म्हणते, हा विचारा ना. तुला तो राकेश एंजल का म्हणतो? अर्जुनचं बोलणं ऐकून सायली त्याला खरं खरं सांगते, अहो राकेशला माझ्याशी लग्न करायचं होतं, पण ते शक्य नव्हतं कारण आपलं लग्न ठरलं होतं, म्हणून तो काही करू शकला नाही. तिचं बोलणं ऐकून त्याला हसू आले आणि तिची मज्जा घेत, मग तुला पण त्याच्याशी लग्न करायचे होते का? त्याचे बोलणे ऐकून ती अर्जुनला म्हणते, नाही हो, मला तर तेव्हा कळत पण नव्हते. मी तर राकेशला दादा दादा म्हणायचे. त्याला रक्षाबंधनला राखी आणि भाऊबीजेला त्याला ओवाळले पण होते मी. तिचे बोलणे ऐकून अर्जुनला हसू येते आणि तो तिच्या कपाळावर किस करत बोलतो, तू तेव्हाही बच्चाच होते आणि आताही माझा क्यूटवाला बच्चा आहे. म्हणजे हो, मला नाही समजले. तो तिला जवळ घेत तिच्या कानात म्हणतो, तू तेव्हाही लहान होतेस आणि आताही लहानच आहे, माझी बच्चा बायको. त्याचं बोलणं ऐकून ती हसायला लागते आणि तो पण हसायला लागतो आणि असेच असताना एकमेकांच्या मिठीत झोपून जातात. दुसऱ्या दिवशी तिचा इंटरव्ह्यू असतो. सगळ्यांना नमस्कार करून ती कॉलेजला जायला निघते. अर्जुन तिला कॉलेजला सोडून ऑफिसला जाणार असतो. कॉलेज येताच ती कारचा दरवाजा ओपन करून जातच असते की अर्जुन तिला थांबवतो आणि तिच्या कपाळावर किस करत ऑल द बेस्ट म्हणतो. ती पण थँक्यू बोलून निघून जाते. थोड्या वेळाने इंटरव्ह्यू सुरू होतात. सायलीचा नंबर येतो. ती आत जाते आणि थोड्या वेळाने बाहेर येते. सगळे स्टुडंट डिस्कस करत असतात इंटरव्ह्यूबद्दल. सायलीलाही विचारतात इंटरव्ह्यू कसा गेला. ती पण चांगला गेला म्हणून सांगते. आज एवढ्या दिवसानंतर कॉलेजला आली असते म्हणून पूनम तिला जाऊ देत नाही. ती पण ठीक आहे म्हणून थांबते आणि पूनमला म्हणते,
मी अर्जुनला कॉल करून येतेच. पूनम पण तिला ओके म्हणून दुसऱ्या फ्रेंडसोबत कॅन्टीनमध्ये निघून जाते. सायली अर्जुनला कॉल करते. हॅलो, अहो बिझी आहात का? अर्जुन तिला म्हणतो, मी बिझी तर नेहमी असतो, पण माझ्या बायकोशी बोलायला माझ्याकडे वेळच वेळ आहे. आणि तो तिला विचारतो, बच्चा इंटरव्ह्यू कसा गेला? अहो इंटरव्ह्यू खूप छान गेला. मला काही प्रश्नांची उत्तरे नाही आली, ती मोकळेपणाने त्याला सांगत असते. बच्चा चिल, हा अजून तुझा पहिलाच इंटरव्ह्यू होता. अजून पुढे असे इंटरव्ह्यू देशील ना, तेव्हा तुला कॉन्फिडन्स येईल. ओके? ती पण हसून ओके म्हणते. अहो मला घरी यायला थोडा उशीर होईल. आज बऱ्याच दिवसानंतर कॉलेजमध्ये आले आहे, तर सगळे मिळून छोटीशी पार्टी करणार आहे. बच्चा काही प्रॉब्लेम नाही, तू कर पार्टी एन्जॉय. आणि येताना कशी येणार आहेस? अहो बसने येईल, नाहीतर कॅब बुक करून येईल. सायली मी येईल तुला घ्यायला. उगाच बस आणि कॅबने तुला उशीर होईल आणि ट्रॅफिक पण लागेल. ओके? अहो पण ऐकणार आहेस का माझं? ती ठीक आहे आणि बाय बोलून फोन ठेवते. इथे ती तिच्या मित्रांसोबत मस्त एन्जॉय करते. काही वेळातच अर्जुन तिचा कॉलेजच्या बाहेर येऊन वेट करत असतो आणि तिला मेसेज करतो, मी आलोय म्हणून. पण तिचं मोबाईलकडे लक्षच नसतं. थोड्या वेळाने सगळे फ्रेंड्स एक एक करून निघतात. सायली आणि पूनम पण बाहेर सोबत जातात. तोच ती अर्जुनला कॉल लावायला मोबाईल काढते. तिला अर्जुनचा मेसेज आलेला असतो. ती पटकन पूनमचा हात पकडून तिला ओढतच बाहेर घेऊन जाते. अर्जुन समोर दिसताच तिला आनंद होतो. ती पूनमची ओळख करून देते. अहो ही पूनम. पूनम अर्जुनला हाय जीजू बोलते. अर्जुन पण तिला हसून हाय बोलतो. तोच पूनम जायला निघते. सायली तिला थांबवते. अगं कुठे चाललीस? सायली, तू जीजूंसोबत जाणार आहेस? मला तर बसने जायचं आहे ना. सायली, अरे चा विसरली मी. ती क्यूट फेस करून अर्जुनकडे बघते आणि त्याला म्हणते, अहो प्लीज पूनमला सोडाल का? अर्जुन पण तिचा क्यूट फेस बघून हो म्हणतो. तिघंही गाडीत बसतात. अशाच गप्पा मारतात. अर्जुन पूनमला म्हणतो, पूनम मला तुला एकदा भेटायचे आहे आणि माझ्या बायकोचे सगळे सिक्रेट तुझ्याकडून जाणून घ्यायचे आहे. पूनम पण हसून त्याला हो म्हणते. नक्कीच जीजू, मी कधीही फ्री आहे. तुम्ही सांगा कुठे आणि कधी भेटायचे. हो सांगतो तुला. पूनम सायलीला म्हणते, अगं एंजल, तू जीजूला आपल्या सिक्रेट जागेवर घेऊन ये. ती असं बोलता सायली तिला डोळ्यांनीच गप्प बस सांगते. अर्जुन सायलीकडे बघतो आणि तिला म्हणतो, काय झालं आणि कोणती सिक्रेट जागा? अहो मी सांगेल तुम्हाला नंतर. अर्जुनला सायली आणि पूनमच्या सिक्रेट जागेबद्दल माहिती नसतं. अर्जुन पण ठीक आहे म्हणून पुन्हा पूनमशी गप्पा मारायला लागतो. असे गप्पा मारत मारत पूनमला तिच्या घराजवळ सोडतो. पूनमच्या घराच्या जवळ सायलीच्या आईबाबांचे घर असते. सायली त्याला काही बोलत नाही, पण तो स्वतःच तिकडे गाडी वळवतो आणि घराकडे गाडी वळताना बघून सायलीला खूप आनंद होतो. गाडी थांबताच तीच अर्जुनला थँक्यू म्हणते. दोघे पण उतरून आत जातात. ती बेल वाजवते. बाबा दरवाजा ओपन करतात. बाबांना बघून ती जाऊन पटकन त्यांना मिठी मारते. तोच कोण आला म्हणून बघायला आई पण किचनमधून बाहेर येते. सायलीला बघून आईला पण खूप आनंद होतो. ती आईला पण मिठी मारते आणि बायकोच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून अर्जुनला पण बरं वाटतं. अशाच गप्पा करून थोडं खाऊन ते घरी जायला निघतात. घरी आल्यावर आई, बाबा आणि अभय तिला इंटरव्ह्यू कसा गेला याबद्दल विचारतात. इंटरव्ह्यू चांगला गेले म्हणून सांगते. थोड्या वेळाने आई, बाबा आणि अभयशी गप्पा मारून ती रूममध्ये येते. अर्जुन पण तिच्या मागे येतो. ती पटकन दरवाजा लावून अर्जुनला मिठी मारते. आज ती पहिल्यांदा स्वतःवरून त्याला मिठी मारते म्हणून त्याला खूप आनंद होतो. तो पण मिठी घट्ट करत तिला विचारतो, बायको काय झालं? आज गाडी खूपच हॅपी दिसते आहे. ती हसून त्याच्याकडे बघते आणि म्हणते, हो, मला आज माझा नवरा आईबाबांकडे घेऊन गेला होता म्हणून मी खूप खुश आहे. थँक्यू सो मच. तो हसून तिच्या कपाळाची केस घेऊन तिला म्हणतो, बच्चा तुझ्यासाठी काहीही करेल. तू अशीच आनंदी राहत जा. अजिबात रडत जाऊ नकोस. रडताना हडळ दिसते. त्याचं बोलणं ऐकून ती त्याला म्हणते, काय म्हटलास? मी आणि हडळ? आणि ती राग आल्याचं नाटक करत त्याच्याकडे पाठ करून उभी राहते. तो पण तिला मनवायचा प्रयत्न करतो, पण ती ऐकत नाही. तो तिला जवळ घ्यायला जातो तर ती त्याला पिलो फेकून मारते. तो पण तिला एक पिलो उचलून फेकून मारतो. असेच बेडवर एकमेकांना पिलो मारतात आणि थकून बेडवर पडतात. तो तिच्या जवळ जाऊन तिच्या कपाळावर किस करत म्हणतो, बायको आय लव्ह यू. तू अशीच हसत राहत जा. आणि तिला मिठीत घेऊन चल झोपूया म्हणतो. अर्जुनचे वाक्य ऐकून तिच्या पोटात फुलपाखरे उड्या मारतात. ती पण त्याच्या मिठीत शांत झोपून जाते. सायली अर्जुनचे प्रेम तुम्हाला असेच पुढील भागात पाहायला मिळेल. कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.